नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। चला तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना यापूर्वी आपण समास व समासाचे प्रकार या घटकाचा आपण विचार केला। आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील प्रयोग। काय पाहणार आहोत रे आपण? इथं आपण विचार करणार आहोत प्रयोगाच्या संदर्भात। नीट लक्षात घ्या। मराठी मधील आपल्याला काय पाहायचं आहे आज? प्रयोग। आता मराठी व्याकरणातील हे जे काही प्रयोग आहे, या प्रयोगाच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात। मग प्रश्नाचा विचार जर केला तर प्रश्न असा विचारलेला आहे, कोलंबसाने कोलंबसाने गलबतास गलबतास इकडून तिकडे हाकलले, इकडून तिकडे, इकडून तिकडे हाकलले, हाकलले। कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले। आणि इथं तुम्हाला विचारलं जाईल, काय रे? वाक्याचा प्रयोग ओळखा। काय ओळखा? वाक्याचा प्रयोग ओळखा। वाक्याचा प्रयोग ओळखा। अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला समजा विचारला, आणि विचारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 4 पर्याय दिले जातात। या 4 पर्यायाचा विचार करत असताना या 4 पर्यायामध्ये मग इथं तुम्हाला दिलंय हा कोणता प्रयोग आहे। मग कोणता प्रयोग आहे म्हटल्यानंतर इथं पर्याय तुम्हाला टाकले, ए हा कर्तरी प्रयोग आहे, बी पर्याय टाकला हा कर्मणी प्रयोग आहे, सी पर्याय टाकला हा भावे प्रयोग आहे, आणि डी पर्याय टाकला हा मिश्र प्रयोग आहे। आता तुम्हाला योग्य उत्तराची काय निवड करायची आहे? काय वाटतं अंदाजे सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं हा कोणता प्रयोग असावा? कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले। अंदाज बांधा, तुम्हाला जे वाटत असेल ते अंदाजे उत्तर वगैरे सांगा। तर याचा जर विचार वगैरे केला तर इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे, काय माहीत पाहिजे रे? प्रयोग म्हणजे काय, बरोबर? तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय माहीत पाहिजे? प्रयोग म्हणजे काय। मग तुम्हाला माहीत पाहिजे कर्तरी कशाला म्हणतात, कर्मणी काय असतं, भावे प्रयोग काय असतो, आणि मिश्र काय असतो। या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे। मग आता याच्यामध्ये इथं पहा, तुम्हाला नीट बारकाईने लक्षात घ्यायचं आहे की इथं जर तुम्ही पाहिलं तर हाकलले क्रियापद आहे, बरोबर? मूळ धातू काय रे? हाकल। हाकलणारा कोण आहे? कोलंबस। कोलंबस कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला। हाकललेलं काय आहे? गलबत। गलबत काय झालं? कर्म झालं। आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली। म्हणजे वाक्याची रचना कर्ता कर्म प्लस क्रियापद झालं, बरोबर? क्रियापद झालं। आता इथं जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना या वाक्यामध्ये इथं तुम्हाला माहीत पाहिजे की इथं कोलंबस इथं ने प्रत्यय आहे आणि इथं स प्रत्यय आहे। ज्यावेळी वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी यकारांत असतं। पकडणारा कोण? कोलंबस, तो कोलंबस। आणि म्हणून हा जो प्रयोग आहे, या प्रयोगाच्या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर हे भावे प्रयोगाचं उत्तर आहे। म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसराही चुकीचा आहे, आणि तिसराही चुकीचा आहे। म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे रे तुमचं? भावे प्रयोग। मग यासारखे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, आणि या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आता तुम्हाला पाहायचं आहे मराठी भाषेतील प्रयोग। ठीक आहे, आता पाहूया काय घडतंय ते। आता मी तुम्हाला इथं शिकवणार आहे या प्रयोगामध्ये, हे जे काही प्रयोग आहे या प्रयोगाचा विचार करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, एक प्रयोग म्हणजे काय? हा माझा आपला पहिला प्रश्न आहे, प्रयोग म्हणजे काय। दुसरा, प्रयोगाचे मुख्य प्रकार।
काय शिकणार आहोत? प्रयोगाचे मुख्य प्रकार. तिसरा घटक आपण शिकणार आहोत प्रयोगाचे काय? प्रयोगाचे पोट प्रकार. मुख्य प्रकाराचे पोट प्रकार म्हटलं तरी चालेल. जसं इथं तुम्ही असंही म्हणू शकता, मुख्य प्रकाराचे पोट प्रकार. पोट प्रकार जसं कर्तरी प्रयोग. कर्तरीमध्ये सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी. कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, अशा पद्धतीने तुम्हाला हे शिकायचं आहे. त्यानंतर चौथी बाजू तुम्हाला माहीत पाहिजे, ते म्हणजे प्रयोग ओळखण्याच्या. प्रयोग ओळखण्याच्या काय आहेत रे? खुणा. ह्या तुम्हाला माहीत पाहिजे. आणि प्रयोग ओळखण्याच्या खुणानंतर तुम्हाला इथं माहीत पाहिजे पाचवा आकडा. काय माहीत पाहिजे रे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय माहीत पाहिजे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग मित्रांनो, या प्रयोग या घटकामध्ये आता मी तुम्हाला शिकवणार आहे ते म्हणजे इथं प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे मुख्य प्रकार, प्रयोगाचे पोट प्रकार, त्याच्यानंतर प्रयोग ओळखण्याच्या खुणा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर एवढ्या भागाचा यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि याच्यासाठी तुम्हाला हे लेक्चर लक्षपूर्वक ऐकणं तितकंच गरजेचं आहे. चला मी सुरुवात करतोय. आता सुरुवात करत असताना आपला पहिला मुद्दा आहे प्रयोग म्हणजे काय. काय आपण पाहणार आहोत? पहिला मुद्दा आहे आपला प्रयोग म्हणजे काय. प्रयोग म्हणजे काय. आता इथं मी एक उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे, सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. बरोबर. दुसरं विधान आपण घेतलं. दुसरं विधान आहे मिताली क्रिकेट खेळते. मिताली क्रिकेट खेळते. आणि इथं मुले क्रिकेट खेळतात. आता इथं पहा, तुमच्या लक्षात येईल. लक्षात असं घ्यायचं आहे की इथं जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर खेळतो, खेळते, खेळतात हे क्रियापद आहे. बरोबर. मूळ धातू काय आहे? खेळ. खेळणारा कोण? सचिन. सचिन कोण झाला रे वाक्यातला? कर्ता झाला. खेळलेला काय आहे? क्रिकेट. क्रिकेट काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. बरोबर. आता इथं पहा, सचिन असेल तर खेळतो, मिताली असेल तर खेळते आणि मुले असेल तर खेळतात. म्हणजे या वाक्याचा जर विचार वगैरे केला तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे जे क्रियापद वगैरे आहे हे क्रियापद कर्त्यानुसार बदललेलं आहे. क्रियापद कोणानुसार बदललेलं आहे? क्रियापद हे कर्त्यानुसार बदललेलं आहे. बरोबर. 100% गॅरंटेड क्रियापद कोणानुसार बदललेलं आहे? कर्त्यानुसार बदललेलं आहे. आता एक दुसरं वाक्य घेतो. दुसरं वाक्य असं आहे, पहा. दुसरं वाक्याचा जर विचार वगैरे केला, मुलाने आंबा खाल्ला. मुलाने आंबा खाल्ला. मुलाने चिंच खाल्ली. मुलाने चिंच खाल्ली. आणि इथं मुलाने शेंगा खाल्ल्या. मुलाने शेंगा खाल्ल्या. आता पहा बरं का, मग याचा जर विचार वगैरे केला तर
या वाक्यामध्ये मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे खाल्ला, खाल्ली, खाल्ले हे काय झालं रे वाक्यातलं क्रियापद झालं, बरोबर. मग या क्रियापदाचा विचार करत असताना इथं मुलाने म्हटल्यानंतर काय आहे इथं पहा, मुलाने हा काय झाला रे वाक्यातला कर्ता झाला. खाल्लेला काय आहे आंबा, आंबा काय झालं कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने पूर्ण केली, बरोबर. आता इथं नीट लक्षात घ्या, इथं क्रियापद कर्त्यानुसार बदलत होतं. पहा आता इथं क्रियापद आंबा कर्म आहे, चिंच कर्म आहे, शेंगा कर्म आहे. मग पहा आता नीट की आंबा असेल तर खाल्ला, चिंच असेल तर खाल्ली आणि शेंगा असेल तर खाल्ल्या. असं कधी होतंय का रामने आंबा खाल्ली आणि रामने चिंच खाल्ला, नाही होत. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं की क्रियापद हे कर्मानुसार बदलतं. क्रियापद कोणानुसार बदलतं रे कर्मानुसार बदलतं. इथं क्रियापद कोणानुसार बदललं कर्त्यानुसार, इथं कोणानुसार बदललं कर्मानुसार. कधी कधी काय होतं पहा, इथं जर बारकाईने विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की हां आता इथं जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी एक दुसरं वाक्य लिहितो. दुसरं वाक्य आहे की रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. आता रामाने रावणास मारले म्हटल्यानंतर इथं मूळ धातू काय आहे रे मार, बरोबर. मारणारा कोण आहे राम, राम कोण झाला वाक्यातला कर्ता झाला. मारलेला काय आहे रावण, रावण काय झालं कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे क्रियापदाने पूर्ण केली. इथं कर्त्यानुसार क्रियापद बदलत होतं, इथं कर्मानुसार बदलत होतं. इथं मात्र दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. रामाऐवजी सीता घ्या, सीतेने रावणास मारले, मारलेमध्ये काहीच फरक पडत नाही. मुलांनी रावणास मारले. आता आपण काय बदललं कर्ता बदलला. रामाऐवजी सीता घेतला, सीताऐवजी मुले घेतले, तरी या ठिकाणी क्रियापद मात्र राम, सीता आणि मुले. क्रियापद मारले 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 आहे तसंच राहिलेलं आहे. आता कर्म बदलून पाहूया. कर्माच्या संदर्भात विचार करत असताना मी जर म्हटलं की इथं रामाने मुलाला मारले, मारू शकतो. रामाने बैलाला मारले. रामाने कुत्र्याला मारले. राम नावाचा शेतकरी आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा जर विचार वगैरे केला, हे मुलाला, बैलाला, कुत्र्याला, इथं काय बदललं रे कर्ता बदलला तरी क्रियापद तसंच आहे. इथं कर्म बदललं तरी पण क्रियापद आहे तसंच आहे. मग लक्षात घ्या की इथं क्रियापद कर्त्यानुसार बदललं, इथं कर्मानुसार बदललं. इथं मात्र दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. आणि मग दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही याचा अर्थ असा की इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की प्रयोग म्हणजे काय, तर प्रयोग याचा अर्थ असा होतो वाक्यात कर्त्याची व कर्माची वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग नंतर वचन, लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते, क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीलाच प्रयोग असे म्हणतात. त्या
ठेवणीलाच, त्या ठेवणीलाच काय रे, प्रयोग असे म्हणतात. ठेवा लक्षात. वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाची जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग असे म्हणतात. कधी क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं तर कधी क्रियापद हे कशानुसार बदलतं रे, कर्मानुसार बदलतं. म्हणून इथं किंवाची व्याख्या तुम्हाला जर पाहिली, किंवा वाक्यात लक्षात ठेवा, वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद यांचा एकमेकांशी जो परस्पर संबंध असतो, जो परस्पर संबंध असतो त्यास प्रयोग असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं रे, त्यास प्रयोग असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं रे, त्यास प्रयोग असे म्हणतात. पहा मी काय लिहिलं ते. वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाची जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग म्हणतात. किंवा वाक्यामध्ये कर्ता, कर्म व क्रियापद यांचा एकमेकाशी जो परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधाला मराठीमध्ये काय म्हटलं जातं रे, प्रयोग असे म्हणतात. आलंय ना लक्षात. म्हणजे ही झाली प्रयोगाची व्याख्या. आता आपल्याला नीट लक्षात ठेवा की इथं जर तुम्ही बारकाईने नीट पहा बरं का, इकडे हे पहा, इथं कर्त्यानुसार क्रियापद बदललं, इथं कर्मानुसार बदललं, आणि इथं दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. हे क्रियापद आहे तसे स्वतंत्र राहिलं. हे पहा, मारले मारले मारले, कर्त्यानुसारही बदललं नाही आणि कर्मानुसारही बदललं नाही. आणि म्हणून वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग म्हणतात. किंवा वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद यांचा एकमेकांशी जो परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मग वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी ठेवण कशा प्रकारची आहे यानुसार प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. काय सांगितलं की इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वाक्यात कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी ठेवण कशा प्रकारची आहे, यानुसार प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. ठेवा लक्षात. वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते, ठेवण कशा प्रकारची आहे, काय वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाशी ठेवण कशा प्रकारची आहे यानुसार प्रयोगाचे किती प्रकार पडतात रे, यानुसार प्रयोगाचे हे 3 प्रकार पडतात. आता 3 प्रकार कोणते हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. या 3 प्रकाराचा विचार करत असताना इथं पाहून घ्या, हे 3 प्रकार अशा पद्धतीचे आहेत. हे पहा, हा आहे प्रयोग. प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना हा पहिला प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे आणि हा तिसरा प्रकार आहे. आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, प्रयोग प्रकारामध्ये
पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग आहे रे? कर्मणी प्रयोग. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं भावे प्रयोग. काय म्हणायचंय त्याला? भावे प्रयोग. आता लक्षात ठेवा. लक्षात कसं ठेवायचं? प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन प्रकारामध्ये एक आहे कोणता प्रयोग आहे रे? कर्तरी प्रयोग. दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा काय आहे? भावे प्रयोग. आता हे तिन्ही प्रयोग तुम्हाला समजून घ्यायचे आहे. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातील की इथं प्रश्न असा विचारलाय. प्रश्न असा आहे की तो रस्त्यात पडला. तो रस्त्यात पडला. आता तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. पडला म्हटल्यानंतर इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पर्यायामध्ये ए, बी आणि हे सी असा प्रश्न विचारला जाईल. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे रे? तुम्हाला माहीत पाहिजे कर्तरी प्रयोग म्हणजे काय, दुसरं माहीत पाहिजे कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात, आणि तिसरं माहीत पाहिजे भावे प्रयोग म्हणजे काय. आता इथं उत्तराची जर आपण योग्य शहानिशा केली तर इथं पहा, तो रस्त्यात पडला. मूळ धातू पड. पडणारा तो कोण झाला रे? हा कर्ता. आणि पडलेला देखील तो रस्त्यात पडला, ती रस्त्यात पडली, ते रस्त्यात पडले. मग वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणून याचं उत्तर हे आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. पडणारा तो आणि पडलेला देखील तोच. वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. यासारखे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आपल्याला हा भाग पाहणं गरजेचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. मी इथं आहे कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग आहे रे? पहिल्यांदा कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोग आपण पाहतोय. कर्तरी प्रयोगामध्ये एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर मी काही उदाहरणं घेतोय. उदाहरणं असे आहे, जय निबंध लिहितो. जय निबंध लिहितो. दुसरं, राधा निबंध लिहिते. आणि मुले निबंध लिहितात. मुले निबंध लिहितात. आता इथं नीट बारकाईने लक्ष द्यायचं आहे बरं का, जरा बारकाईने. आता क्रियापद आहे लिहितो, लिहिते, लिहितात. मग आता लिहिणारा कोण आहे रे? इथं लिहिणारा कोण? तर लिहिणारा जय. जय हा कर्ता झाला. लिहिलेला काय आहे? निबंध. निबंध काय झालं रे? कर्म झालं. आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. बरोबर, क्रियापदाने पूर्ण केली. मग आता इथं आहे लिंग. लिंगानंतर हे आहे वचन. वचनानंतर हे आहे पुरुष. लिंग, वचन, पुरुष. आता पहा, जयचं लिंग कोणतं आहे? पुल्लिंग. राधाचं स्त्रीलिंग. मुलाचं नपुंसकलिंग. एक वचन, अनेक वचन. पुरुष, तो जय, ती राधा, ते मुले. तृतीय पुरुष आहे. मग आता रफर कसं फिरतंय? इथं पहा, नीट लक्षात घ्या. इथं जय असेल तर लिहितो, राधा असेल तर लिहिते, मुले असेल तर लिहितात. असं कधी होतं का जय निबंध लिहिते आणि राधा निबंध लिहितो? असं होऊ शकत नाही. म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. पक्क लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला
कर्तरी प्रयोग असे म्हणतात. मग हा जो काही कर्तरी प्रयोग वगैरे आहे, या कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. कर्तरी प्रयोग हा जो आहे ना, तर त्याच्या ओळखण्याच्या खुणा आहेत. त्या ओळखण्याच्या खुणा कसा, तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा, ओळखण्याच्या खुणा, कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा. काय खुणा आहेत रे, तर त्या खुणांचा जर विचार वगैरे केला तर पहिली बाजू आहे की कर्ता हा नेहमी, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, प्रथमा विभक्तीतच, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीतच असतो. म्हणजेच कर्त्याला, कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो, कोणताही म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती, म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. पक्क लक्षात ठेवायचं आहे, म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. नीट पक्क लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. ओके, ही याची ओळखण्याची खूण आहे. आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूचा जर विचार वगैरे केला तर दुसऱ्या बाजूचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे की इथं क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असतं, वर्तमान काळी असते. क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असते, वर्तमानात असते. कसं असतं रे, क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असते. लक्षात घ्या, वर्तमान काळी असते. क्रियापद शक्यतो कसं असतं रे, वर्तमान काळी असते. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यावं लागेल. ठेवा लक्षात की क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असते. कसं असतं रे ते, वर्तमान काळी असते. हे तुम्हाला इथं परफेक्ट लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि म्हणून आता काय लक्षात आलं तुमच्या, काय लक्षात आलं, कर्तरी म्हणजे काय, तर कर्तरी याचा अर्थ असा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्तरी प्रयोग याचा अर्थ असा, वाक्यात कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार, लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर, क्रियापद बदलत असेल तर त्यास काय म्हणायचंय रे, तर त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. पहा किती सोपं पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम परफेक्ट उत्तर आहे. परफेक्ट उत्तराच्या संदर्भात विचार करत असताना इथं पहा काय लिहिलं, वाचा की कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीतच असतो, म्हणजेच कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. आणि क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असतं, म्हणजे तची भाषा असते. मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ते, आणि अनेक असेल तर तात, ही भाषा शक्यतो असते. येतो, जातो, बसतो, उठतो, खातो, पितो, येते, हसते, बसते, उठते, नाचते, जाते, येतात, पितात, जेवतात, झोपतात, निघून जातात. अशा पद्धतीने क्रियापदाच्या शेवटी कोणती भाषा असते, शक्यतो तची भाषा असते. हे परफेक्ट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. चला मग आता हा जो काही कर्तरी प्रयोग आहे, या कर्तरी प्रयोगाचे हे प्रामुख्याने दोन प्रकार आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे आहे कर्तरी प्रयोगाचे प्रकार. कर्तरी प्रयोग
प्रकार, कर्तरी प्रयोग प्रकार. एकदम सोपं आहे बरं का, कर्तरी प्रयोग प्रकार. आता कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहे. एकाचं नाव आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. एक कोणता आहे रे? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं आकर्मक कर्तरी प्रयोग. एक कोणता आहे रे? सकर्मक कर्तरी आणि दुसरा आकर्मक कर्तरी. आता सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरीचं मी एक उदाहरण घेतो. उदाहरण असं आहे, पहा. मुले क्रिकेट खेळतात. मुले क्रिकेट खेळतात. आता मुले क्रिकेट खेळतात म्हटल्यानंतर इथं तुमच्या लक्षात येईल, पहा लक्षात काय येतं ते. इथं खेळतात क्रियापद आहे. खेळणारे कोण? मुले. मुले कोण झाला रे? कर्ता झाला. आणि खेळलेलं काय आहे? क्रिकेट. क्रिकेट काय झालं रे? कर्म झालं. आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने पूर्ण केली. म्हणजेच या वाक्यामध्ये क्रिकेट हे काय झालं रे? कर्म झालं. क्रिकेट काय झालं? कर्म झालं. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, ते म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे की कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असल्यास त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असल्यास त्यास काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी. गवळी धार काढतो, काढणारा गवळी पण काढलेली धार. मांजर उंदीर पकडते, पकडणारी मांजर पकडलेला उंदीर. इथं पहा, मी जर म्हटलं उदाहरण, पाहुणे येतात. येणारे पाहुणे, आलेले देखील पाहुणे. इथं काय लक्षात घ्यायचंय? कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसल्यास काय? कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसल्यास त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. काय? कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असल्यास सकर्मक कर्तरी, कर्म नसल्यास आकर्मक कर्तरी. उदाहरण, सारे पोपट उडाले. उडणारे पोपट आणि उडालेले देखील पोपटच आहे. पोपट हा वाक्यातला कर्ता झाला. पोपट कोण झाला रे वाक्यातला? पोपट कोण झाला वाक्यातला? पोपट हा वाक्यातला कोण झाला? कर्ता झाला. कोण झाला? कर्ता झाला. पोपट हा वाक्यातला कोण आहे रे? हा वाक्यातला कर्ता आहे. कोण आहे तो वाक्यातला? कर्ता. ओके, कर्ता. मग पहा, लक्षात घ्या, कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. एक सकर्मक कर्तरी, दुसरा आकर्मक कर्तरी. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असल्यास सकर्मक कर्तरी. मुले क्रिकेट खेळतात, क्रिकेट हे कर्म आहे. मांजराने उंदराला पकडले, उंदीर हे कर्म आहे. रामाने रावणास मारले, रावण हे कर्म आहे. आणि इथं आपण जर पाहिलं तर राम रावणास मारतो. लाली लेलोचे भाषण नाही. राम रावणास मारतो. मारणारा राम, मारलेला रावण. मांजर उंदीर पकडते, पकडणारी मांजर, पकडलेला उंदीर. आकर्मक कर्तरी, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसल्यास त्यास आकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. इथं पहा, पाहुणे येतात. आता कुठून येतात? काय येतात? काही आहे का? नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे? नीट विचार करा. आपण पाहिलं की
प्रयोगावरती या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग आपण इथं पाहतोय प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे मुख्य प्रकार, मुख्य प्रकाराचे पोट प्रकार, प्रयोग ओळखण्याच्या खुणा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग पहिल्यांदा मी तुम्हाला प्रयोगाची व्याख्या सांगितली. वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाची जी ठेवण असते त्या ठेवणीला प्रयोग म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पैकी पाहिलं कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी. या ठिकाणी आपण थांबतोय. झालेला भाग अभ्यासा, राहिलेला भाग पुढील तासाला. धन्यवाद.